भरपूर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी आज मी तुम्हाला जिरा सरबत बनवून दाखवणार आहे। जिरा सरबतचं आज प्रीमिक्स बनवणार आहे। हे प्रीमिक्स तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता। तुम्ही जर कामानिमित्त बाहेर जाणार असाल आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर साधंच पाणी प्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जिरा सरबत बनवून बॉटलमध्ये भरून नेलं तर तुम्ही हे कधीही पिऊ शकता। चला तर खूपच सोप्या पद्धतीने आज आपण जिरा सरबतची रेसिपी बनवूया। तर ही रेसिपी बनवण्यासाठी म्हणजे जिरा सरबतचं प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर आपण जिरा सरबतचं प्रीमिक्स बनवतो तर जिरा सरबतचं प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे जिरं घ्यायचं आहे। तर मी सुरुवातीला 2 चमचे आणि अजून 2 चमचे जिरं घेतलेलं आहे। मापासाठी तुम्ही कोणताही चमचा घेऊ शकता। टोटल इथे मी 4 चमचे जिरं वापरलं आहे आणि सारख्याच चमच्याने मी इथे 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे। यानंतर 10 ते 12 काळी मिरी घालायची। काळी मिरी जास्त घालायची नाही, कमीच घालायची, कारण काळी मिरी आहे ते उष्ण असते। फक्त फ्लेवरसाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे। सगळं साहित्य पॅनमध्ये घेतल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे चालू करून। एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे सगळं साहित्य एकदम खरपूस खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। अजिबात हे सगळं साहित्य करपवायचं नाही। करपलं तर आपलं हे प्रीमिक्स आहे ते चांगलं लागणार नाही, याला करपल्याचा वास सुद्धा येणार आहे। आपण हे जेवढ्या पदार्थाचा वापर करतोय ते सगळे पदार्थ उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूपच फायदेशीर आहे। जिरं खाल्ल्यामुळे पचनासाठी खूप फायदा होतो, यामुळे गॅस होत नाही, अपचनापासून त्रास कमी होतो, बद्धकोष्ठता असेल तर त्याचा त्रास कमी होतो। शिवाय रोगप्रतिकारक शक्ती उन्हाळ्यामध्ये वाढवते आणि जिरं हे थंड असल्यामुळे शरीराची उष्णता सुद्धा कमी होते आणि उन्हाळ्यामुळे शरीरात होणारे त्रास सुद्धा कमी करते। शिवाय तुम्हाला वजन सुद्धा कमी करायचं असेल तर यामुळे वजन सुद्धा कमी होतं आणि अनेक आजारांपासून जिरं हे लांब ठेवतं। बडीशेपचा गुणधर्म थंड असल्यामुळे उन्हाळ्यात बडीशेप खाल्ल्यामुळे अपचनाचा ॲसिडिटीचा त्रास कमी होतो, यासाठी उन्हाळ्यात बडीशेप सुद्धा खाल्लीच पाहिजे। तर मी स्लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं छान खमंग असे सुगंध येईपर्यंत बडीशेप, जिरं आणि काळी मिरी भाजून घेतलेली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे सगळं साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं। अजिबात गरम असताना याचा वापर आपण करायचा नाही। तर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे, पॅन गरम आहे, थोडंसं मी असं हलवून घेते आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेते। तुम्ही पाहू शकता याचा रंग अजिबात जास्त बदललेला नाही, अजिबात काळपट झालेला नाही। एकदम स्लो फ्लेम ठेवून आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं प्रीमिक्स आहे ते बरेच दिवस टिकतं। तर आपलं हे प्रीमिक्सचं मिश्रण आहे ते मस्त थंड करून घेतलेलं आहे। रूम टेम्परेचरवर एकदम थंड करून घ्यायचं। गरम असताना आपल्याला हे वाटायचं नाही मिक्सरला, तुम्ही पाहू शकता। आणि याची क्वांटिटी पाहू शकता, 1 वाटी घेतली आहे। आपली ही पाऊण वाटी हे प्रीमिक्सचं साहित्य तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं, यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। मिक्सरचं भांडं घेताना सुद्धा कोरडंच घ्यायचं, अजिबात यामध्ये पाणी नको। पाणी असेल ना तर हे आपलं प्रीमिक्स आहे ते अजिबात जास्त दिवस टिकणार नाही। आता हे साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आहे। यानंतर मी इथे खडीसाखर घेतली आहे। ही खडीसाखर आहे ना, तुकडा खडीसाखर आहे, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे। आता 1 वाटी मी इथे सारख्याच वाटीने खडीसाखर घेतली आहे। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून घालू शकता। यानंतर याला चटपटीतपणा येण्यासाठी मोठा 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा सेंधव मीठ घातलं आहे। तुम्ही साधं मिठाचा वापर करू शकता, पण सेंधव मिठामुळे याला फ्लेवर खूप छान येतो। झाकण लावून आपल्याला कोरडंच हे वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरला बारीक एकदम पावडर करून घेतली आहे, हे बघा अशी चांगली एकदम बारीक पावडर करून घ्यायची। यानंतर एक भांडं घ्यायचं आहे आणि आपण जे प्रीमिक्स बनवलं आहे ना ते प्रीमिक्स आपल्याला चाळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये कण राहिलेले असतात, बडीशेपचे किंवा जिऱ्याचे कण राहिलेले असतात आणि ते आपण सरबत जेव्हा बनवू ना तेव्हा ते तोंडात दाताखाली येतात। यासाठी आपल्याला ही प्रीमिक्स चाळून ठेवायचं आहे। चाळून ठेवल्यामुळे आपल्याला वापरणं सुद्धा खूप सोपं जातं। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून आणि कोणत्या गावातून हा रेसिपी व्हिडिओ पाहता हे सांगायला विसरू नका, म्हणजे मलाही कळेल की माझी ही रेसिपी कुठून पाहताय तुम्ही आणि मी तुमचे आभार मानू शकेन। तर आपलं हे प्रीमिक्स चाळून झालेलं आहे, पहा यामध्ये हे कण उरलेले आहेत। हे तुम्ही स्वयंपाकामध्ये, भाजीमध्ये किंवा अजून कोणत्याही पदार्थामध्ये वापरू शकता। आता प्रीमिक्स आपलं रेडी झालेलं आहे। तर हे पहा छान असं चाळून घेतलंय, एकदम स्मूथ अशी पावडर तयार झालेली आहे। यासाठीच आपल्याला ही चाळून घ्यायची आहे।
तर ज्या मापाने आपण साहित्य मोजून घेतलं होतं त्या मापाने हे बघा एवढं आपली ही प्रीमिक्स पावडर तयार झालेली आहे। ही प्रीमिक्स पावडर जर दिवसातून तुम्ही 2-3 वेळा घेणार असाल तर 8 ते 10 दिवस आरामात टिकेल। तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता। आता ही प्रीमिक्स पावडर आहे ती एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे। बरणी घेताना सुद्धा एकदम कोरडी घ्यायची, अजिबात यामध्ये पाणी नको। पाणी असेल तर हे प्रीमिक्स लवकर खराब होईल आणि यामध्ये गुठळ्या सुद्धा होतील, जास्त दिवस टिकणार सुद्धा नाही। यासाठीच काचेच्या बरणीचा वापर जास्त करून करा, पण प्लास्टिकचा डब्बा असेल तर तरी सुद्धा काही हरकत नाही। तर हे प्रीमिक्स आहे ते मी या काचेच्या बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती हे प्रीमिक्स आपलं बनवून तयार झालेलं आहे। झाकण लावायचं आहे, एअरटाईटच बरणी घ्यायची, झाकण लावून आपण हे बाहेरच फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे। फ्रीजच्या बाहेर 3 ते 4 महिने टिकतं आणि तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये वर्षभर हे प्रीमिक्स आरामात टिकतं। आता याच प्रीमिक्सपासून आपण जिरा सरबत बनवायला घेऊया। तर हे एवढं प्रीमिक्स आपलं उरलेलं आहे, मी वेगळं काढलंय। आता जिरा सरबत बनवूया। तर हे जिरा सरबत बनवण्यासाठी इथे मी बर्फाचा वापर करते आणि थंड पाण्याचा वापर करते। तुम्ही साध्या पाण्यामध्ये सुद्धा हे जिरा सरबत बनवू शकता। तुम्हाला बर्फ नको असेल तर नाही वापरला तरी सुद्धा चालेल। आता ग्लास घ्यायचे आहेत, यामध्ये बर्फाचे तुकडे तुम्हाला हवे तेवढे घालू शकता। आता थंडगार सरबत बनवायचं आहे तर पुदिना तर हवाच, तर पुदिन्याची पानं घालायची आहे। यानंतर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हवं तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथे प्रीमिक्सचा वापर करू शकता। तर इथे मी एक मोठा चमचा प्रीमिक्स एक ग्लासामध्ये घालून घेतलाय। तुम्हाला जर जास्त प्रमाणात हवं असेल तर तुम्ही इथे जास्त प्रमाणात सुद्धा वापर करू शकता। यानंतर इथे मी सब्जा घेतलेला आहे। सब्जा सुद्धा पोटाला थंडावा देण्याचं काम करतं। सब्जा पाण्यामध्ये 5 मिनिटं भिजत ठेवायचा, मस्त असा फुलला जातो। त्यानंतर एक चमचा सब्जा या ग्लासात घालायचा आहे। आता याला अजून चटपटीतपणा येण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस 2 ग्लासात पिळलाय। तुम्हाला लिंबू नको हवं असेल तरी नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण घालून बघा, अप्रतिम हे सरबत तयार होतं। यानंतर मी इथे थंड पाणी घातलंय। तुम्हाला थंड पाणी नको, साधं पाणी हवं असेल ते वापरलं तरी सुद्धा चालेल। आता मिक्स करून घ्यायचं, मस्त उन्हाळ्यात पिण्यासाठी गारेगार असं जिरं सरबत तयार झालेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यात आपण हे जिरं सरबत बनवलेलं आहे। याआधी मी लिंबू सरबतच्या प्रीमिक्सची रेसिपी सुद्धा अपलोड केलेली आहे, तर ती रेसिपी सुद्धा तुम्ही पाहू शकता। उन्हाळ्यात तुम्ही ऑफिसला बाहेर पडत असतात, कामावर जात असतात, काही कामानिमित्त बाहेर जात असतात, तर अशा पद्धतीने हे जिरा सरबत बनवून तुम्ही एका बॉटलमध्ये घेऊन गेलात तर आयत्या वेळेला तुम्हाला पिता येईल। किंवा बाहेरून आल्यावर काही थंड प्यायचं असेल तर थंड पाण्याचा वापर न करता सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जिरा सरबत बनवून पिऊ शकता। अगदी 2 मिनिटात बनवू शकता। तुमच्याकडे जर प्रीमिक्स असं असेल तर हे बाहेरून पिण्यापेक्षा घरीच हे हायजीन पद्धतीने तुम्ही हे बनवून पिऊ शकता। तर मंडळी, आजची ही प्रीमिक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी आजची जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।